हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वगुरुभ्यो नमः. श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः. आम्ही एकादशी महात्म्यविषयी पळीतर शिलीचे तशी आता आषाढ शयनी एकादशी तुकुनो आषाढ शुक्ल पक्ष शयनी एकादशी त्याच्यानंतर आषाढ बहुळ एकादशी मागीर श्रावण शुक्ल पक्ष एकादशी मागीर श्रावणांतुले बहुळ एकादशी ये परे आजी एक विशेष पळोवन जाल्यार आषाढ शुक्ल पक्षाक शयनी एकादशी म्हणटाची, आषाढ कृष्ण पक्षाची एकादशी कामदा एकादशी जावं कामिका एकादशी, श्रावण शुक्ल पक्षाक पुत्रदा एकादशी, श्रावण कृष्ण पक्षाची एकादशी अजा एकादशी, आज भाद्रपद शुक्ल पक्ष हाजे परिवर्तनी एकादशीचे एक महात्म्य आम्ही पळव. या एकादशीची काणी पुराय कृष्ण परमात्मो युधिष्ठिराक सांगतरस हे आम्ही हाजी पशी पुढेची पळून घेतला. युधिष्ठिरो प्रति एक एकादशी विषय कृष्ण परमात्माला निमगितरस. तसेच आता युधिष्ठिर निमगिता कृष्णा भाद्रपद मासांतुले शुक्ल पक्षाचे एकादशीचे नाव कसले, तक्का अधिदेवते कोण, मांत्रने व्रत कोरका व्रताविधी विधान पुरा एकादशी वरेचव्या की विधी बदलावणस आणि त्या व्रत केल्लेले देखून कसलच कडे पुण्य मिळता, कसलच कडे चांग फल मिळता हे प्रेम म्हाका सांगतवे तूं म्हणटा कृष्ण सांगता धर्मराया तुका प्रति एक एकादशी विशयी सांगता रसनवाम. तशी आजी भाद्रपद शुक्ल पक्षा परिवर्तनी एकादशी विशयी सांगता पळय. हें परिवर्तनी एकादशी कोण आचरण करता तांकां स्वर्गय मिळता, मोक्षय मिळता, ताका वामन एकादशी मुणी म्हणटाची, जयंती एकादशी मुणी म्हणटाची पळय. भारी पुण्याचे विशयी हे एकादशी आचरण करचे. आषाढ मासाचे शुक्ल पक्ष एकादशीक आषाढ मासाचे शुक्ल पक्ष एकादशी शयनी एकादशीक निदल्लो परमात्मो आजी भाद्रपद शुक्ल परिवर्तिनी एकादशीक म्हळ्यार भरती दोन्ही मेनू जाता तेदना ताणें एक बदीन दुखून अनेक बदीक निदत कयतो. म्हळ्यार आतां आमी निद्दांतो बदी परतून निदताची पळय. दावे उजवे सायड वयर करून निदोन दावे हातार निदताची, मागीर बदलायसून तेकडे बदी घेवन निदता पळय. तशी परमात्मो क्षीरसागरांतू शेषारी निदलेलो एक बदी दुखून अनेक बदीक लोळतके ताका तशें जावन परिवर्तिनी एक बदी दुखून अनेक बदी घुंता तशें जावन ताका परिवर्तिनी एकादशी म्हणचे. तसले एक एकादशी महात्म्य कसं म्हण तुका सांगता पळय. हे एकादशी काणी कोण आयकता तांगेल पाप पुरे नाश जाता म्हणटाची. हे एकादशी सर्व पापिश्ट जनाक पापा दुखून मुक्त करता, मोक्ष दिता म्हणटाची. कोणास कडेन मोक्षा अपेक्षा आस पळय. पापा दुखून मुक्त जावचे कोणा नाका, पुण्य कोणा नाका जाला, पुण्य पावल्यार स्वर्ग मेळटा म्हणलें मस्जना गोतस. ताजी पशी श्रेष्ठ कसले म्हळें अति पुण्य जल्लेल तशी जी पुण्य चड जल्लेल तशी कडेर म्हणटा मोक्ष मेळटा. तशी हे एकादशी कितले पाप केल्लेले जन असो तांकां पुराय जना पापा दुखून मुक्त करता. न्हय नतल्यार म्हयन्या एक एकादशी येता पळय, म्हयन्या दोन एकादशी येता. ते दोन एकादशी आचरणेन सगळी म्हयन्यांत केलेले काया वाचा मनसा कसं सकड पाप करताची कायिक वाचिक मानसीक पाप हे पुरे नाश जाता म्हणटाची. तशी आता ही एकादशी सर्व पापिश्ट जनांकय पापा दुखून मुक्त करता, मोक्ष दिता. तसले एक श्रेष्ठ एकादशी कोणा मोक्ष अपेक्षास तांणी परिवर्तिनी एकादशी व्रत कोरका. मात्र न्ही परमात्माल भक्तांक पुरे भागवत वैष्णव जन म्हणटाचे. हे वैष्णव जनान हे परिवर्तनी एकादशी व्रत अवश्य जावन कोरका. अनेक कसं म्हळ्यार हे एकादशी ते दसो वामन रुपाचे परमात्माले पूज कोरका. वामन म्हळ्यार वामन अवतार घेवन येईल पळय परमात्मा तागेल पूज कोरका. वामन रुपाचे देवाल पूज करून त्रिविक्रम रूपा देवाल उडगस कोरका. हे एकादशी ते दसो वामनाले पूज केल्लेले जनाक तांणी तिनी लोक पूज केल्लेले वरी जाता.
कोण वामनाला पूज करत की त्यांनी तिन्ही लोकांचे पूज केलेलं वरी जाता. तशी कोण वामन पूज करता त्यांनी कडेर म्हणतात विष्णू सानिध्य पावताचे. हाक जयंती एकादशी म्हणी नाव समळेल नवे. हे जयंती एकादशी ते दुसू कोण कमला फुलाचे पाकली बरी दोळ असूचे वामनाक पूज करता की मागीर कमला फूल ताका अर्पण करता की तांगनी जगत यांतू कसलच कडी पूज म्हणलेलं श्रेष्ठातिश्रेष्ठ ती पुराय पूजा केल्लेल बरी जाता. मात्र न्ही ब्रह्मा विष्णू महेश्वराला पूज केलेलं बरी जाता. हें व्रत केल्ल्यारी तीन लोकांतूय कितली पुण्य आसा पळय तें पुरें मेळटा मान्य. तीन लोकांतूय ताणें करचें तसलें कसलें कर्म कर्तव्य कर्म म्हणटा पळय तें एक चूरूय वरना म्हूण सांगून कृष्ण सांगता तेन्ना युधिश्टीर निमगे हे जनार्दना तूं जनांक पुरय अर्दन म्हळ्यार जनन मृत्यू तुकून मुक्त करतलो मोक्ष दितलो. तेच्या हांगा जनार्दना म्हणलें पळय हे परिवर्तनी एकादशी आचरण केल्लेल्या जना मोक्ष मेळटा म्हणटाची तेच्यावन हांगा जनार्दना जन अर्दना जनांक मोक्ष दितलो परमात्मा तूं. म्हाका मनांत एक संशय आसा हे चातुर्मासांत तूं न्हिदोवचें मागीर चातुर्मासांत शयनी एकादशी ते दीस न्हिदोवचें मागीर ह्या एकादशी ते दीस बदी सरचें हें पुरय म्हणटाचें कसल्याक तूं सर्व देवांकय देव तुका न्हीद म्हूण म्हणलेलें आसा बे. म्हाका तें एक आश्चर्य जाता. आनी एक कसं म्हूण म्हळ्यार बली ताका तूं खंयच्या कारणान बंधनान तूं दवरलेलें बलीक आतां तूं बंधना दवरलें म्हळ्यार तूं पाताळांत ताका दवरलें एक नमने बंधन न्हू ताका तें कसं खातीर दवरलें हें पुरय म्हाका विस्तार जावन सांग तुवें म्हगेलें मनांत तुलें पुरय संशय दूर जावका न्हय म्हणून. कृष्ण सांगता की हे धर्मराया तुका आयकुका म्हूण म्हणलेलें मन इलें एक व्हड तुका हांव सांगता हे काणी आयकुकाची आयकल म्हूण जाल्यार सर्व पाप नाश जाता. तसली काणीक तुका सांगता आयक. त्रेतायुगान लागीं म्हणटना बली म्हणलेलो राक्षस दैत्य म्हणीत दितील पुत्र हिरण्यकशिपूलो नातो जावन आशिल्लो बली म्हणलेल्या नांवाचो दैत्य नातूय न्ही प्रप्रवृत्तर म्हळ्यार हिरण्यकशिपूल पुत प्रहलाद प्रहलादाल पुत विरोचनाल पुत बली. तसो तो बली म्हणून एक दैत्य आशिल्लो. नित्य ताण म्हाका पूजा करचें इत्याक म्हळ्यार तागेलो आज्यो प्रहलादान म्हगेल्याक वर घेतिल्लें खंयचे हिरण्यकशिपू मारूं म्हूण हांव नरसिंह अवतार घेवन येतना ताणें म्हगेल्या वर घेतिल्लें म्हगेले सात माते पुडले आनी सात माते नंतवयचे पुरे भागवत उत्तम जावका म्हूण. तशी बली म्हणल दैत्य तो दैत्य जाल्यार म्हगेलेची आराधन करता आशिल्लो तो म्हगेले अनन्य भक्त सदा काल म्हगेले जप म्हगेले पूजा ताका आनी म्हगेले परम भक्त तो. मात्र न्ही सर्व ब्राह्मणांकय बारीची मर्यादा दितलो ब्राह्मणांक पूजा करची म्हळ्यार जाल्ली ताका आनी नित्यच कांय न्ही कांय यज्ञ सकड करता तो. त्या विशयान ताका मस्त मन यज्ञ कार्य करचें तसलें जाल्यार एक पंत देवदानवांगेल युद्ध जातना इंद्राक सलवान स्वर्गलोक भूलोक पाताळ पुरे ताणेंच गेलवून घेतले. त्रिलोकाधिपती जावन आशिल्लो इंद्राक सलवान तीन लोक गेलवून घेतले पळय. इंद्रदेव कसं करचें म्हूण सांगून आलोचना करता. मागीर इंद्रदेव सर्व देवतांक गेल वटो समालोचना करता आनी तांणी पुरय आमी देवाक शरण वचूका म्हूण सांगून ऋषी मुनींक पुरय घेवन इंद्र म्हाका थंय वैकुंठांत शरण येयलो. शिरसाश्टांग नमस्कार केलो आनी म्हगे स्तोत्र म्हणूंक सुरू केलें. सर्व देवतेंक गेले सहित जावन म्हाका नाना रितीर पूजा करता तो. त्या वेळार हांव तांकां एक उतर दिलें कसं म्हळ्यार हांव वामन अवतार घेवन भुंयचेर येता आनी एक वटू म्हळ्यार मुंजी वरेत म्हणटा पळय तसले वेश धारण करून ताका हांव गेलवता म्हूण सांगून हांव देवतेंक पुरय सांगलें. तशीच हांव बलीक मारचे खातीर वामन अवतार घेवन आयलो आनी वटुवेश धारण केलें आनी ताका बलीकच हांव गेलवलो जाल्यार बली ताणें एक उतर सांगिल्लें हांव तुका 3 हेज्जो भूंय दिता म्हूण. तें सत्य ताणें सोणी तेदना हांव मात्र ताकाय सोणी. हांव ब्रह्मांडा पशी होड जालो आनी तागेल्या कस सकडस पुराय नाश म्हगेलें वश करून घेतलें आनी इंद्राक तें दिवन ताका बलीक पाताळा राज्य दिल्लें म्हूण म्हणटरस युधिश्टिराक कोण कृष्ण युधिश्टीर तेन्ना म्हणटकय तूं वामन रूप धारण
कोरून येवन बली गेलवलो म्हणलो जाल्यार म्हाका इतली सांगल्या पावना, म्हाका विस्तार जावन काणी सांगतोय, हांव तुगेलो भक्तो न्हू कृष्णा म्हूण म्हणटना कृष्ण म्हणटा जायत हांव सांगता तुका, हांव वामन वट रुपाचें वामनाल रूप हांव धारण केलें आनी बली प्रार्थना करता तेन्ना म्हगे लागीं तो सांगता रस म्हाका तिनी हेज्यो दवरची तितले भूंय दान जावन दिवका म्हूण हांव बलीले मागलें. त्या वेळार आनी बलीक सांगलें हांवें, तूं हे अशें दान केलें, 3 हेज्यो भूंय दिल्लो रे पुरो, 3 लोक दान केलेलें बरी जाता, तूं संदेहा पावनुका म्हूण म्हणटना बलीले सांगलें कुडलें बली कूडलें जायत हांव तुका 3 हेज्यो भूंय दिता म्हूण सांगून तागेले 3 हेज्यो दान करता म्हूण म्हणलेले संकल्प करून म्हगेल्या हातार उद्दा सोडता तो म्हळ्यार दान करचे संकल्प. ते संकल्प केन्ना केल्ले पळय बलीन, हांव एकपंत होड गेलो, होड जावन 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 म्हगेले एक पांय सगळे पृथ्वीर एकू पांय येयलो, तितलो होड गेलो हांव. आनीक पांय बुलोका वयर दवरता म्हूण म्हणटना स्वर्गलोक सुरवे पांय स्वर्गलोकाचे मुखार, आनीक पांय बुलोका वयर दवरता म्हूण म्हणटना ते दवरचे खातीर होड 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 गेलो हांव. म्हगेले कुर्टाले स्वर्गलोक येयले, महरलोका लागीं म्हगेलें पोट येयलें, जनलोक लागीं म्हगेलें हृदय येयलें, तपोलोका लागीं गळ येयलें, सत्यलोकांत तोंड आनी ताजे वयर मस्तक, मस्तक म्हळ्यार एक नमने ज्वाल येवची तसलें मस्तक थंय राबलें म्हणटना त्या 3 लोकय व्याप्त जावन हांव राबिलो. तशी त्या वेळार सर्व देवते म्हाका नाना रितीन स्तुती केले. त्या वेळार हांव बलीक आतां धरलें आनी निमगेलें, हे तूं निश्पाप, तूं कसलें करनी जाल्यार म्हाका तूं 2 हेज्यो मान दिला येदोळ, 3 हेज्यो हांव खंय दवरचें म्हूण म्हणटना कसलें ना तागेलें पुरे तो देवा दिवन चलवला, आतां कशें करचें तागेलें शरीर मात रस म्हणटा तो म्हणटा म्हगेल्या मस्तकान तुजी यो देवा म्हूण सांगून म्हणटा. तेदन देव तागेले पांय काणून तागेले मस्तकार दवरता. मस्तकार दवरतना मागीर त्या भक्त बलीक पाताळा भितर स्थापन करता, म्हळ्यार पांयान ओतून पाताळा पेटयता ताका, ना जाल्यार वयर आसल्यार मागीर तागेल्या भक्तांक बाध दिता म्हूण सांगून पाताळांत पेटयल्या थंय ताका स्थापन केलें. आनी बलीक सांगली देवान, पळय हांव तुगेले वयर प्रसन्न जाला जाल्यार तुगेले सानिध्यान तूं हांव आसचें केन्नाय जाल्यार धर्मराया ते रायाक अशें वचन कोणें बलीन दिलें न्हय. मागीर तो ताणें एक बलीन देवाले एक अनुग्रह निमगेली कसो म्हळ्यार आयचे जयंती एकादशी दुखून कार्तिक एकादशी पर्यंत, आतां भाद्रपद न्हय आश्वीज कार्तिक 2 म्हयने पर्यंत कोणाले म्हळ्यार कार्तिक एकादशी दुखून 2 म्हयने पर्यंत, जयंती एकादशी दुखून कार्तिक एकादशी पर्यंत 2 म्हयनो ते तागेले देव पाताळा लोका बलिल्ले आसता म्हूण सांगून ताणें सांगलें. मागीर आनीक ते आनीक एक रितीरी बलिल्ल्या पाताळांत आसता तो देव, आनीक मुर्ती क्षीरसागरांत शेशा ल्हांतला वयरी देवान न्हिदून आसता पळय तशीच आतां ते आनीक मुर्ती ती एक वामन मुर्ती बलिल्ले आशिल्ले, आतां आनीक मुर्ती लोकांत आस त्या मुर्ती आयचे दिसाक एक बदीन दुखून आनीक बदीन ती लोळता. तशी एक बदी दुखून आनीक बदीन लोळटा मुर्ती, म्हळ्यार बदी सरता म्हूण म्हणीत. आनी रायाले सांगता तो कोण कृष्ण, राय म्हळ्यार कोण युधिश्टीर सांगता हे परिवर्तनी एकादशी व्रत पुरायजनान प्रयत्नपूर्वक कोरका, कारण हे एकादशी भारी पुण्य दिता आनी हेरळ म्हळ्यार कसल बरेंपण दिवका तें पुरे दिता. तितलें पुण्य मेळ्ळ्यार मागीर महापुण्यकारक जावन पवित्र जावन केला, मनपूर्वक केला तशें जाल्यार त्या एकादशी ते दीस यथाशक्ती सुवर्णदान सगळें कोरका, जागरण कोरका म्हूण सांगून सांगता. आनी
मागीर म्हणटकी बुधवारा जावन हे एकादशी हेर दीस बुधवार येयले री म्हळ्यार हे एकादशीनी मंगळार येयले री तेदना हेर दीस बुधवारा ताका आमी द्वादशी म्हणटाची जाल्यार केलो पंत श्रवण नक्षत्र येता ते श्रवण नक्षत्र येयले री ते श्रवण नक्षत्र ते दीस द्वादशी ते दीस ते आयल्या री ते दिसी श्रवण उपवास म्हण करतात ह्या वर्सा आयला ते हेंची परिवर्तिनी एकादशीचे हेर दीस म्हळ्यार पायचे दिसाक आजी एकादशी पायच्या दिसांनी जेवा द्वादशी जेवका आशिल्ले जाल्यार श्रवण नक्षत्र येयले देखून श्रवण उपवास एकादशी कशी आचरण करता पळय त्या वेळी तशी आचरण करूं का म्हणस तशी हे पुराय सांगता आनी नाम म्हळ्यार परमात्माल नाम ते कसले परमात्मो गोविंदो अच्युतो अनंतो नारायणो म्हूण ते नाम स्मरण करता नमो नमस्ते गोविंद बुध श्रवण संजक अगोग संशयं कृत्वा सर्वसौख्य प्रदो भव मुक्ती प्रदश्चैव लोकानां सुखदायकः म्हूण सांगून तशी आतां एकादशी आनी श्रवण नक्षत्र ते दीस द्वादशी ते द्वादशीचे दिवसा श्रवण नामधारण केल्लेले गोविंदाक तुका नमस्कार म्हगेल सर्व पाप नाश कोरता आनी तूं म्हाका सर्व प्रकारारी सूख दिवका म्हूण म्हणटा तो तेदना कृष्ण सांगता की युधिष्ठिरा हें व्रत केलें देखून म्हाका हें एक व्रताक कितलें फल म्हूण कळ्ळें हें व्रत केल्लें देखून म्हाका मुक्ती मेळटा म्हूण हांव लेखता शयनी एकादशीचे हे कल्याण समय म्हणीत थंय विशिश्ट जावन मनशान व्रत करता म्हणून एकादशी व्रत म्हूण सांगून कोण बुधवारा श्रवण नक्षत्रांत द्वादशी दीस आयला री परमात्माल नामस्मरण करतकी तेदना तागेल सर्व पाप नाश जाता आनी सर्व प्रकाराचे ऐहिक सुखय तशीच आध्यात्मिक म्हळ्यार आध्यात्मिक सुखय ताका मेळटा म्हणून सांगून सांगता कृष्ण आनी सांगता हे व्रत केलें देखून मनशाक मुक्ती मेळटा म्हळेलें खंडीत तशें शयनी एकादशीचे शयनी एकादशी तुकून आजी पर्यंत कोण कोण एकादशीचे व्रत करत आसतकी सर्व एकादशी सकल पाप नाश करचे मुक्ती दिवची तसले एक व्रत ते एकादशी म्हळ्यार तशें कोण मनीस ह्या पुराय एकादशीचे व्रत करतकी तो स्वर्ग लोका वता सर्व पाप नाश करता तांतू हे वामन अवतारा काणी कोण ऐकत की ताका 1000 अश्वमेध याग केल्लेले फल मेळटा म्हूण सांगून कृष्ण परमात्मो धर्मरायाला सांगता धर्मरायांनी एकादशी आचरण करताच खंय तर म्हळ्यार युद्धा वेळार समीत कुरुक्षेत्र युद्धा वेळार समीत आयिल्ली एकादशी तांणी पांच पांडवांनी निर्जल जावन एकादशी धरून घेवन युद्ध करून तांणी युद्धांत गेलबल्यांची म्हणून आमकां महाभारतांत तांचो तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्याला आयकुचा मेळटा हे परी आमी महाभारत काणी आयकतना पळयतर वचा तशीच हें परिवर्तिनी एकादशीचे महात्म्य हांगा सांगला ते परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.